श्री स्वामी समर्थ. तर चला आज आपण शिकूयात नवीन काही रेसिपी. जसा की आखाड आता संपत आलेला आहे तर सर्वजण नॉनव्हेज खाणार आहेत. तर मी आज बनवणार आहे बांगडा फ्राय मच्छी. ही मुंबईचे मासे आहेत. जर तुमच्याकडे आपण मोस्टली बांगडा फ्राय करताना रवा लागतो, तर तुमच्याकडे जर रवा नसेल तर मी ही एक छोटीशी ट्रिक केलेली आहे. ते म्हणजे तांदूळ घ्यायचे, ते मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे. मग त्यानंतर त्या तांदळामध्ये थोडंसं हळद पावडर, लाल मिरची आणि थोडंसं मीठ असं सर्व टाकून चांगल्या प्रकारे ते मिक्स करायचं आहे. आणि मिक्स करून मग थोडंसं असं त्याला म्हणजे हे ठेवायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही त्याला छानपैकी असं मिक्स झाल्यावरती ते जे तुम्ही बांगडा मच्छी आहे त्याच्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि ती पेस्ट टाकून चांगल्या प्रकारे त्या माशांना असे चोळून घ्यायचे आहे. आणि मग त्यानंतर ते जे मासे आहेत ते मासे त्या जे आपण सारण बनवलेलं आहे त्याच्यामध्ये असं चांगल्या प्रकारे डिप करायचे आहे. आणि जी मच्छी आहे ना, त्या मच्छीच्या आतमध्ये चांगल्या प्रकारे तो मसाला आहे ते फिलअप करून घ्यायचा आहे, चांगल्या प्रकारे तो भरायचा आहे. त्याने काय होते तर ते चव चांगल्या प्रकारे लागते. नुसत्या वरती कातड्यांना नाही लावायचे माशांच्या, पूर्ण आत पण मी दाखवल्याप्रमाणे सारण भरून घ्यायचं आहे, मसाला भरायचा आहे. आणि मग त्यानंतर ते तव्यावरती हळूहळू असे सगळे तुकडे जे आहेत ते तुम्ही अशा प्रकारे तुम्ही मिक्स करून घ्या. नंतर तव्यावरती छान प्रकारे असं तेल टाकायचं आहे. तेल टाकून मग त्यावरती छान प्रकारे हे जे मासे आहेत ते टाकायचे आहेत. असं बघा दाखवल्याप्रमाणे असं सगळ्यांना तुकडे लावून झाल्यानंतर असं तेलामध्ये फ्रायला टाकायचे आहेत. आणि हे फिश असे लाईनशीर टाकायचे आहेत मस्तपैकी. आणि मग छानपैकी स्लो गॅसवर किंवा तुम्ही फास्ट गॅसवर मोस्टली करा, जेणेकरून ते कुरकुरीत चांगले होतात. स्लो गॅस असेल तर त्याला फास्ट करा. आणि मग हे असे छानपैकी असे ब्राउनिश कलर आला की मग ते मासे तुम्ही खाण्यासाठी रेडी होतात. आणि तुम्ही पाहू शकता कॉर्नफ्लेवर न वापरता सुद्धा इतके सुंदर आणि विदाऊट रवा वगैरे इतके सुंदर असे फिश फ्राय झालेले आहेत. आणि ही जी ट्रिक आहे ना, ही तुम्ही नक्की करा. मासे दोन्ही साईडने भाजल्यानंतर जे समोरून राहतात त्यांना असं उभे करून सुद्धा भाजले पाहिजेत, म्हणजे ते चांगल्या प्रकारे भाजतात. आणि मी दाखवत आहे की तुम्हाला हे म्हणजे काय म्हणतात त्याला, की असं हे नाही आहे, डीप नाही जात, म्हणजे मऊ नाही आहेत, मासा कडक झालेला आहे. आणि पहा किती सुंदर असा मासा भाजलेला आहे. आणि हे माझं बाळ तर तिला खूप आवडलं, मम्मी मासा दे करत होते. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा.